हॅलो एव्हरीवन. सो इथे दादाच्या मेहंदीची तयारी सगळी झाली होती आणि चला तर मग आता सकाळपासून बघूया आम्ही काय काय केलं. तर सकाळी आधी होता हळद दळण्याचा कार्यक्रम. सो आम्ही इथे हळद दळायला सुरुवात केली होती आणि मजेशीर नावे तुम्हाला ऐकायची असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे, महेंद्ररावांचं नाव घेते, लक्ष द्या सारे. गमतीला गणेशरावांचं नाव घेते, गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. ज्ञानेश्वररावांचं नाव घेते, विशालच्या हळद फोडण्याच्या वेळी. हळद दळायचा कार्यक्रम झालेला होता आणि त्यानंतर इथे सुरू झालं होतं मेहंदीचं फंक्शन आणि बांगड्यांचाही कार्यक्रम असल्यामुळे आम्ही इथे केलेलं होतं छान असं डेकोरेशन. सो फायनली दादाची मेहंदी काढायला सुरुवात झालेली होती आणि आम्ही दादाच्या हातावर मेहंदी काढत होतो आणि बाकीचे पण सगळेजण इथे मेहंदी काढत होते. तर बघूया कोणाची कशी मेहंदी आहे. चला. फायनली यांच्या हातावर सुद्धा मेहंदी काढून झालेली होती आणि ही मेहंदी मी काढलेली तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मग आमचं इथे झालं दादासोबत फोटोशूट आणि याबरोबरच होता आज इथे गोंधळाचा कार्यक्रम. त्यानंतर आम्ही केला भन्नाट असा डान्स आणि चला तर बघा मग आम्ही किती एन्जॉय केला होता मेहंदीच्या दिवशी. सोबतच बांगड्यांचा कार्यक्रम होता. सो इथे पूजा करून बांगड्या भरायला सुरुवात केलेली होती आणि सर्वजणी मग इथे बांगड्या भरत होत्या.
तसंच तुम्हाला माहिती आहे की लग्नाच्या आधी गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि इथे चालू होती तयारी. सो दादानी केली पूजा आणि त्यानंतर सुरू झाला गोंधळ. फायनली आजचे सगळे कार्यक्रम संपून रात्रीही आम्ही मेहंदी काढत होतो आणि जेव्हा सगळ्यांच्या हातावरती मेहंदी काढून झाली त्यानंतर आम्ही झोपलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हळदीच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय बाय.